सोलापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. करमाळा व माढा तालुक्यातील 17 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले होते. त्यानुसार जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन, ओंकार दत्तात्रय गव्हाणे, नागेश शंकर लोढे, करण कृष्णा आलाट, मारुती जनार्दन केचे याच्यासह एकूण 17 जणांना हद्दीतून तडीपार करण्यात आले. या गुन्हेगारांवर शरीर व मालमत्ता विषयक गुन्हे, वाळू तस्करी तसेच विविध अवैध धंद्यांशी संबंधित प्रकरणे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, अतुल मोहिते आणि बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे करमाळा, माढा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.